तिकडे मनोज जरांगेंचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ हे मुंबईत दाखल झालेलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत। या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी हे शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करत आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही असा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे। पुन्हा जाऊया, देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय, नेमकं कसं आज त्यांचा कार्यक्रम असणार आहे, काय पूर्वतयारी ते करतायत आंदोलनाची? दीपाली, येते 29 ऑगस्ट पासून मराठा समाज जो आहे तो त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन मुंबईत आझाद मैदान इथे उपोषणाला करणार आहे, आंदोलन करणार आहे। आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाजाचं एक जे शिष्टमंडळ आहे ते आज मुंबईत दाखल झालेलं आहे, आझाद मैदानात दाखल झालेलं आहे। ही दृश्य मी आपल्याला दाखवतोय। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून हे सगळे मराठा समाज बांधव जे आहेत ते आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। अनेक प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या सरकारसमोर आहेत, त्या मांडण्यासाठी येत्या 29 ऑगस्ट पासून जे आहे ते मराठा समाजाच्या वतीने अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। आणि त्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी एकूणच 29 तारखेपासून जे काही उपोषण करण्यात येणार आहे त्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित प्रशासन असेल या सगळ्यांशी बोलण्यासाठी हे शिष्टमंडळ जे आहे ते आझाद मैदानात दाखल झालेलं आहे। 29 तारखेपासून मराठा समाज जो आहे तो पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरणार आहे आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये मराठा समाज बांधव जो आहे तो कूच करणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं आंदोलन आणि उपोषण केलं जाणार आहे। त्या दृष्टीने पाहणी आणि नियोजन करण्यासाठी हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते आझाद मैदानात दाखल झालेलं आहे। निश्चितच देवेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।